गुड आफ्टरनून मित्रांनो, व्हॉट्सअप. माझं नाव आहे निशांत साळवे आणि मी एक नवीन सिरीज सुरू केली आहे ब्लॉग्सची, बेरोजगारचे ब्लॉग्स, ज्याच्यामध्ये मी माझी डेली लाईफ दाखवतो, मी काय करतो काय नाही करत. आणि आता तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येणार नाही कारण की इकडे एक तुम्हाला असं दिसणार नाही, ट्राय करतो तरी. हे बघा, हे इकडे हे बघा, हे असं एक प्राणी बसलेला आहे. प्राणी म्हणजे असं चिवताय बोलतात का काय बोलतात मला ॲक्च्युली माहिती नाही, बट बसली आहे ती आणि खूप जोरदार आवाज करते ती, म्हणून काहीच आवाज येत नाही, एकदम जोरजोरात. म्हणजे ते लोक 3-4 जणांचा गँग आहे जे 2:30-3 o'clockला रात्रीचे, म्हणजे ते लोक सुरू करतात आवाज करणं. तिथे 3-4 लोक, आता पहिले एकच होते, मग त्यानंतर अजून त्यांनी आपला ग्रुप गोळा केला आहे आणि ते लोक रात्रीपासून सुरू होतात सकाळपर्यंत, म्हणजे लोकांची झोप मोड करून टाकतात फुल प्रॉपर. एक तर कावळा आहे जो समोर एकदम समोरच्या झाडावरती येऊन बसतो माझ्या, आणि सकाळी 6 वाजता सुरू होऊन जातो काव काव काव. एक दिवशी भेटला ना तो हातात, मग त्याला दाखवेल काव काव. इताचीच बनवलं त्याच्यासमोर मी, इताची. बापरे, मी उठून तर मला खूप वेळ झाला, आता 1:30 वाजला वाटतं, पण उठून मला खूप वेळ झाला. मी बाहेर गेलेलो जरा कामासाठी, आणि बाहेर गेलेलो आणि पाऊस पडला आणि थोडासा भिजलो पण इट्स ओके, लाईफ आहे, होता राहतं. आता मी ॲक्च्युली आता काय करणार आहे, आता मी जेवण करणार आहे आणि जेवण केल्यानंतर थोड्या वेळाने जिमला जाणार आहे. आज मंडे आहे आणि आज लेग्स आहे, लेग्स मारायचे आज. बापरे, हो आता जेवतो पहिले, मला किती वाजता जिमला जाऊया. मी बॅकग्राऊंडमध्ये जरा पण ऑडिओ टाकणार नाही कारण की यूट्यूबवाले मला लगेच कॉपीराईट लावतात. नॉन कॉपीराइटेड म्युझिक लावलं तरी पण मला कॉपीराईट लागतो. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे या लोकांचा. आता इथं तुम्ही जसं बघताय की मी एक रील बनवायची प्रयत्न करतो आहे, कॉन्टेंट बनवतो आहे फुल एकदम पॉवरमध्ये, आणि याचा मी टाईमलॅप्स काढलेला आहे. खूप मेहनत करतो मी गाईज, मला थोडं फॉलो करा यार, थोडं मला सबस्क्रायबर वाढवा, इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा, थोडं मला फेमस करा यार, थोडं मग मजा येईल लाईफमध्ये, एन्जॉय करायला भेटेल. आता मी हा इथेच संपवतो, खूप मोठा टाईमलॅप्स आहे कारण की बाय. आता एक कॉन्टेंट बनवून झालेलं आहे, रील बनवलं आहे इन शॉर्ट. थोडा क्रिंज रील आहे, बट लेट्स सी कशी रीच येते आपल्याला. आपण सगळे नीश छोटे छोटे ट्राय करतो आहे, कुठे ना कुठे काही ना काहीतरी होईलच आपलं. काहीच टेन्शन नाही घ्यायचं, आपण काही ना काहीतरी चांगलं करूच आयुष्यामध्ये. असं नाही की आपण एकदमच वर्थलेस जाणार आहे. भले बेरोजगारचे ब्लॉग्स आहेत, पण कधी ना कधी आपल्याला पण रोजगार भेटेल आणि आपण थोडंफार फेमस होऊन जाऊ. लेट्स होप फॉर द बेस्ट. आता चाललो आहे जिमला. जिममधून आलेलो आहे, आज लेग्स होते तर पाय खूपच दुखत आहे, आणि आता बसलो आहे, आंघोळ पण झालेली आहे, आणि आता जेवणार म्हणजे पोस्ट वर्कआउट प्रोटीन इनटेक चालू आहे. आता पहिले तर बटाटे शिजायला टाकलेले आहे, ते मी म्हणजे बॉईल्ड बटाटो त्याच्यात दही वगैरे टाकून ते खातो. कधी कधी खातो, मोस्टली नाही खात, पण आता खातो कारण की आता थोडं वेट वाढवलं आहे मी जिममध्ये ट्रेन करण्यासाठी, तर म्हणून मग थोडं प्रोटीन इनटेक पण वाढवायचं आहे. आता मी थोड्या दिवसासाठी अंडे बंद केले कारण की म्हणजे दाताचं ते सर्जरी वगैरे चालू, अजून मी केली नाही आहे सर्जरी, करणार आहे लवकरच, पण त्याच्यामुळे मग गरम पडतं, मग मला ते पेन व्हायला लागतं, त्याच्यामुळे एग्ज वगैरे बंद आहे. पण असं फिश आणि चिकन वगैरे खातो, बट ते रेअरली खातो. काल रात्री आम्ही सगळे बाहेर गेलेलो फिश खायला, मस्त एका जागेवरती कोकण कट्टा करून तिथे फिश खाल्ला, आणि आता थोडं खाल्लं पाहिजे कारण की खूप भूक लागलेली आहे. त्याची पुढे काय करायचं आता माझ्या हिशोबाने मला वाटतं आहे की असं मला बाहेर जायचं आहे, म्हणजे जावं लागेल. माझा एक मित्र आहे, त्याला काहीतरी शॉपिंग करायची होती, तर तो बोलला आमच्या इथे एक नवीन मॉल उघडलं आहे बोरिवलीला, स्काय सिटी करून. तर तो बोलला की आपण बघूया जाऊन की कसं आहे मॉल वगैरे, त्याला काही घ्यायचं पण आहे. आणि आता काहीतरी iPhone 17 पण लॉन्च होणार आहे, तर ते पण तिथे नवीन ॲपल स्टोअर उघडलेलं आहे, तर तिकडे पण जाऊन बघू. म्हणजे iPhone 17 यायला अजून टाईम आहे, 5-6 दिवस आहे, बट आम्ही पहिले इन्क्वायरी वगैरे करून घेऊ, थोडं काय बघू, त्याला घ्यायचं आहे. लेट्स होप सो आपण पण कधी ना कधी घेणार आयफोन चांगला. आता जेवतो. आता माझं खूप मोठं डिस्कशन झालेलं आहे जेवता माझ्या बहिणींशी, आणि ते लोक मला बोलत होते की मी ब्लॉग्समध्ये आणि रील्समध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. तर सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की म्हणजे खूप क्लिशे असतात गोष्टी, म्हणजे काय बोलतात ना की तेच का बघायचं आहे लोकांना, की म्हणजे बोलतात ना की
जसं मी माझ्या मित्रांबरोबर चाललो आहे तर लोकांना हे नाही बघायचं आहे की मी माझ्या मित्रांबरोबर का चाललो आहे, कुठे चाललो, काय करतो आहे. लोकांना बघायची काय, लोकांना बघायची बकचोदी. लोकांना काहीतरी इंटरेस्टिंग बघायचं, काहीतरी फनी बघायचं आहे. जे ऑलरेडी फेमस व्लॉगर्स आहे ते लोकांनी काही पण टाकलं तर लोक बघू शकतात. पण जसं की मी नॉट सो पण नाही, नॉट फेमस, तर लोक माझे ब्लॉग्स का बघतील जोपर्यंत त्यांना काहीतरी इंटरेस्टिंग नाही वाटणार. तर बघू आता काहीतरी आपण ट्राय करू, नवीन काहीतरी, चांगलं काहीतरी. म्हणजे मला असं सजेशन आलं आहे की मी ब्लॉग्स मराठी हिंदी मिक्स करू शकतो, की म्हणजे जसं मी हिंदीमध्ये पण बोलू शकतो, मराठीमध्ये पण बोलू शकतो. ज्याच्याने माझी ऑडियन्स तरी वाढेल कमीत कमी. फक्त एका म्हणजे याला स्टिक नाही राहणार, म्हणजे मिड वे स्विच करेल. असं काही नाही की पूर्ण ब्लॉगच हिंदी करेल किंवा पूर्ण ब्लॉगच मराठी करेल, असं काही नाही. करू आपण. आता मी खातो आहे दही आणि बटाटा, दही बटाटा हे खातो आणि थोडा रेस्ट करतो, कारण की पाय खूप दुखत आहेत. आणि मग बघू संध्याकाळचा काय प्लॅन आहे. काय मॉलला जाणार होतो, पण आता माहिती नाही, माझा मित्र झोपला वाटतं, त्याचा फोन वगैरे काय आला नाही आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. व्हॉट इज अप मित्रांनो. खूप बॉडी पेन होते, बॉडी नाही पाय दुखतात माझ्या एक्झॅक्टली, कारण की लेग्स मारलेले आज. आणि आता मला थोडा म्हणजे मी थोडं रेस्ट केली. मी एक रील टाकला, जो रील एवढा म्हणजे मी जेवढा एक्सपेक्ट केलेलं तेवढी त्याला रीच नाही आली. म्हणजे जेवढा मी ट्राय केलेला माझ्या पद्धतीने, बट तेवढं नाही आलं, कारण की फक्त माझे जेवढे फॉलोअर्स आहे ते बघतात. त्याच्या व्यतिरिक्त इंस्टाग्राम जास्त काही पुश करत नाही. आणि यूट्यूबवरती बसलो घरी आरामशीर, मस्त एकदम रेस्ट करत होतो. पाय खूप दुखत आहे, लेग्स मारलेले आज कारण. आणि त्याच्यानंतर मग जेवण पण बनवलं, खिचडी बनवली, मी बनवली गाईज, मी. आणि त्याच्यानंतर आता मला फोन आलेला की खालती आहे माझ्या मित्राचा, की कुठेतरी काहीतरी काम आहे, त्याला बाहेर जायचं आहे. तर आता बाहेर चाललो आहे कुठेतरी, लेट्स सी कुठे जातो आता. बापरे खूप हेक्टिकला आहे. बाहेर गेलेलो, मिठाई घ्यायला गेलेलो मित्राबरोबर. आता दुसऱ्या मित्राच्या घरी आलेलो आहे. त्याचा बेड सेटअप बघा, त्याचा डेंजरस सेटअप आहे. सगळं एका बेडरूममध्येच आहे त्याच्या. आणि आता परत त्याला घेऊन आता परत बाहेर चाललो. लाईफ इज टफ. आय एम बॅक होम. आता मीच बनवलेली खिचडी खातो आहे. आणि आता बस झालं आहे. आजच्या दिवसासाठी खूप व्लॉग झाला. आता मी व्लॉग एंड करतो. अजून काय बोलू मी, आता थकलो आहे. आता मी स्कूटी चालवावी लागते एकतर मला. आपले एक तर मुंबईची ट्रॅफिक एवढी डेंजरस. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा. खूप सारं प्रेम दाखवा. अजून काय नाही बोलणार मी, बस एवढंच. अरे यार थोडं पुश करा कॉन्टेंटला. मजा करू आपण लाईफमध्ये पुढे जाऊन. चल सी यू.